जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलं आहे. प्रत्येकाने लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. तुला ग पाहून माझा लय काय पोरी मला कळतंय. कळतंय की ओके, तर मित्रांनो आपण अलाइटमेशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपले जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला ते इंस्टाला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. रजिस्टर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तर तुम्हाला एक दोन प्रिसेट दिलेले आहेत, एक बुकमार्क प्रिसेट आणि शेकअप प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काही अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तर तुम्हाला सर्व काही इथं काही मी इथं बघू शकता. इथं लिरिक्स तुम्हाला ऑलरेडी मी इथं टाईप करून दिलेले आहेत आणि इथं बॅकग्राऊंड मी ऑलरेडी बॅकग्राऊंडला मी ते बघू शकता फोटो ते ऑलरेडी मी ते ऍड करून दिलेले आहे. ते जस्ट हाईड आहे ते अनऍड करून घ्या. बघू शकता अनऍड केलेले आहेत. तर एक एक करून मी इथं अनऍड करून घेतो. अनऍड केल्यानंतर काय करायचं आहे, सिम्पली स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं तुमचं देखील इथं फोटो यूज करू शकता. जस्ट मित्रांनो पहिले 0.0 सेकंदापासून जे मित्रांनो 4.22 सेकंदापर्यंत आपल्याला मी सांगतो ते स्टेप बाय स्टेप एडिटिंग करायचं आहे. तर प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मित्रांनो 0.0 पासून 4.22 पर्यंत आपल्याला मित्रांनो फोटोला बॅकग्राऊंड नसलेले आपल्याला फोटो इथे ऍड करायचे आहेत. तर मी तुम्हाला इथनं एक एक करून इथनं ऍड करून दाखवतो. बॅकग्राऊंड नसलेले फोटो इथं ऍड करायचे आहेत. एक एक बीटला आपल्याला एक एक फोटो इथनं ऍड करत जायचं आहे. तर मी एक एक करून इथनं फोटो ऍड करून घेतो. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक करून इथनं फोटो ऍड करून घेतो. बॅकग्राऊंड नसलेली इथं फोटो आपल्याला ऍड करायचे आहेत. तर बघू शकता मी एक एक करून इथनं ऍड करून घेतो. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक एक करून इथनं पटापट इथनं ऍड करून घेतो. जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक करून इथं सर्व काही इथं फोटो मी ऍड करून घेतलेले आहेत. 4.22 सेकंदापर्यंत आपल्याला फोटो ऍड करायचे आहेत. तर मी एक करून इथं ऍड केलेले आहेत. तर व्यवस्थितरित्या मित्रांनो फोटोची एक साईज करा. मित्र मी एक करून इथनं सर्व काही इथं फोटो व्यवस्थितरित्या मी इथं ऍड करून घेतो. बघू शकता मी व्यवस्थितरित्या मी इथं फोटो ऍड करत आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मित्रांनो आपण सर्व काही इथं फोटो ऍड केलेले आहेत. तर आता काय करायचं, व्यवस्थितरित्या इथं सेट करा फोटोला. मित्रांनो काय करायचं, 4.22 पासून एक एक बीटला आपल्याला एक एक फोटो ऍड करायला सुरुवात करायची आहे ते लास्ट पर्यंत. तर मी एक एक करून एक एक बीटला आपल्याला इथे एक एक फोटो मी ऍड करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक करून इथं फोटो ऍड करून घेतो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झालाय मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ कसा झालाय मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर बघू शकता मी एक एक बिटला इथनं एक एक फोटो मी ऍड करून घेत आहे. तर मी एक एक फोटो तुम्हाला बघू शकता मी ऍड कसे करायचे दाखवत आहे. जर फोटोची साईज जर कमी असेल तर वरती थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायला विसरायचं नाही फोटोला. तर मी एक एक करून इथं पटापट इथनं फोटो ऍड करून घेतो.
होऊ शकता मी एकूण इथं फोटो ऍड करून घेतलेले आहेत. तर 2 ते 3च आपले इथं फोटो राहिलेले आहेत आपले ऍड करायचे. तर मी पटापट इथनं ऍड करून घेतो फोटो. तर बघू शकता अजून कोणी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी चिकून इथं सर्व काही इथं फोटो ऍड करून घेतलेले आहेत मी. अजून जर कोणी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी एकूण इथं पटापट मी इथं फोटो ऍड करून घेतलेले आहेत सर्व काही फोटो. बघू शकता आपल्या लास्टचा इथं फोटो राहिलेला आहे आपल्याला ऍड करायचा फोटो. तर मी फोटो ऍड करून घेतो. वरती 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घेतो. बघू शकता मी सर्व काही इथं फोटो ऍड केल्यानंतर काय करायचं बॅग यायचा शिकेपिक्ट प्रेसेट मधला पहिल्या इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर 0.0 सेकंदापासून जे आपण 4.22 पर्यंत जे आपण बॅकग्राऊंड नसलेले तर फोटो ऍड केलेले आहेत तर प्रत्येक फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी इकडून इथं पेस्ट करून घेतो. तर मी पटकन इथे इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून कोणी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. बघू शकता मी इकडून ऍड करून घेतलेले आहे सर्व काही इथे इफेक्ट मी पेस्ट करून घेतलेले आहेत. तर काय करायचं आहे इथे तुम्हाला इथं रेक्टँगलची जी लेअर दिसत आहे ती लॉंग प्रेस करून सिम्पली आपल्याला फोटोच्या वरती घ्यायचं आहे. बघू शकता सिम्पली आपण फोटोच्या वरती घेतलेला आहे. बॅग याच्या शिकेपिक्ट प्रेसेट मधला 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर 4.22 नंतर बघू शकता मी इथं डबल बीट दिलेले आहे. बघू शकता 4.22 आणि इथं जर आपलं बघू शकता इथं जर डबल बीटचा आपण इथं मध्ये एक फोटो ऍड केलेले आहे त्या डबल बीटच्या मधल्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचे आहे. त्या एकाच फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बॅक याच्या शिकेपिक्ट प्रेसेट मधला 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर बघू शकता करेक्ट मित्रांनो 5.18 सेकंदात जुळायचा आहे. 5.18 सेकंदाच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. एक इमेज सोडायचा आहे. एकाधिक मित्रांनो आपल्याला इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायला सुरुवात करायची आहे. तर मी बघू शकते की एकाधिक फोटोला मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतो पटापट. अजून जर कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी कोणी सर्व काही इथे इफेक्ट मी पेस्ट करून घेत आहे पटापट. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून जर कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. बॅग याच्या शिकेपिक्ट प्रेसेट मधला लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. 4 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला जेवढे काय आपण बघू शकता व्हिडिओमध्ये आता इमेज राहिलेले आहेत बघू शकता. इथं आपण पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करा. एक पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट केला. दुसरा इमेज सोडला. जेवढे काय आपण आपले व्हिडिओमध्ये आता जेवढे काय आपले व्हिडिओमधले आता फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे त्या प्रत्येक फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता आपण एकाधिक केलेले आहेत जे काही आपले फोटो राहिलेले आहेत त्या प्रत्येक फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी इफेक्ट इथनं पटापट इथनं पेस्ट करून घेतो इफेक्ट. जर व्हिडिओला कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी सर्व काही इथं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. तर सिम्पली काय करायचं स्टार्टिंगला आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून इथे एक रेक्टँगल ऍड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगल वरती क्लिक करून स्ट्रेट बिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोक मध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर ने फिल्म जायचं एक नंबर ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून इथे एक आपल्याला बॉर्डर ऍड करायची आहे. तर बघू शकता आपण बॉर्डर ऍड केलेली आहे. जस्ट कोपऱ्या शेअर बटन वरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720 मध्ये पण तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.